शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे घराण्याची इमान कायम राखणारा कट्टर शिवसैनिक आणि पक्षाचे दक्षिण मुंबईतील माजी विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांचे शनिवारी निधन झाले. ते 61 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शनिवारी सकाळीच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर आज संध्याकाळी 5 वाजता गिरगाव येथील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. पांडुरंग सकपाळ यांच्या निधनामुळे ठाकरे गटावर शोककळा पसरली आहे. दक्षिण मुंबईतील एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून पांडुरंग सकपाळ यांची ओळख होती. पांडुरंग सकपाळ हे शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक होते. बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वासू साथीदार म्हणून ते ओळखले जात होते. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर सुद्धा पांडुरंग सकपाळ हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत कायम राहिले. पक्षाच्या पडत्या काळात दक्षिण मुंबईत भगवा झेंडा फडकवत ठेवण्यात पांडुरंग सकपाळ यांची महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्याकडे तब्बल 12 वर्षे दक्षिण मुंबईतील प्रभाग क्रमांक 12च्या विभाग प्रमुख पदाची जबाबदारी होती. मात्र 2023 साली उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, तेव्हा त्यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आले होते. याशिवाय महाविकास आघाडीच्या महामोर्चाची मुख्य जबाबदारी देखील पांडुरंग सकपाळ यांनी सांभाळली होती. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.